एकदा आणि तुमचं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय युजफुल हॅक शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील। फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरात असा एखादा डब्बा असतो ज्याचं झाकण लूज असतो। मग अशा डब्यात आपण कुठलीही वस्तू स्टोअर करू शकत नाही, कारण ती जर स्टोअर केली तर सांडण्याची भीती असते। तर माझ्याकडे देखील अशा प्रकारचा एक प्लास्टिकचा डब्बा आहे, ज्यामध्ये मी किचनमधली कुठलीही वस्तू स्टोअर न करता जे आपले कपड्याला लावायचे चिमटे असतात ना, क्लिप्स असतात ना, ते स्टोअर केलेले आहे। पण बरेचदा काय होतं की जोरात ड्रॉवर ओपन केला जातं आणि त्यामुळे डब्बा हलतो आणि बरेचदा ते चिमटे त्या ड्रॉवरमध्ये पडलेले असतात। तर त्यासाठीच हा सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता। आपल्याला काय करायचं आहे, त्या डब्याचा वरचा जो नोक आहे ना, त्यावर सेलोटेप रॅप करायची आहे। तर ही सेलोटेप मी छोटीवाली घेतलेली आहे, कारण तुम्ही डब्याचा नोक बघू शकता अगदी छोटा आहे। जर डब्याचा नोक मोठा असेल तर तुम्ही मोठी सेलोटेप घ्या आणि तुम्हाला जेवढं झाकण टाईट करायचं आहे त्यानुसार तुम्हाला सेलोटेपला राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे माझ्या डब्याचा जो नोक आहे ना, तो हलकासा दबल्यासारखा झालेला होता, त्यामुळे इथे मी सेलोटेपला 5 ते 6 वेळा रॅप करून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे जे झाकण आहे ते टाईट झालेलं आहे। हा हॅक तुम्ही घरातल्या कुठल्याही लूज झाकण्याच्या डब्यावर अप्लाय करू शकता। तर आय होप फ्रेंड्स ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। बरेचदा आपल्या घरात अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या जमिनीला टच असतात। जसं तुम्ही पाहू शकता, माझ्याकडे ही लॉन्ड्री बॅग आहे, ती पूर्णपणे टाइल्सला टच आहे। चुकीने एखाद्या वेळेस फरशीवर पाणी जरी सांडलं किंवा टाइल्स जरी पुसल्या गेली तर खालचा बेस कसा फरशीला टच असल्यामुळे ओला होऊ शकतो आणि लवकर खराब होऊ शकतो। तर त्यासाठीच मी एक सिंपल ट्रिक ट्राय केलेली आहे। आपल्याकडे जे बॉटलचे झाकण असतात ना, ते 4 झाकण मी ग्लूगनच्या हेल्पने या बेसला चिपकवलेले आहे। आता काय झालं की खालचा भाग हलकासा उंचावल्यासारखा झाल्यामुळे तो जमिनीला टच होणार नाही, फरशीला टच होणार नाही। जरी खाली जमिनीवर भरपूर जरी पाणी सांडले असेल तरी खालचा भाग खराब होण्याचा चान्सच नाही। तर ही देखील ट्रिक तुम्ही कुठल्याही प्लेन सरफेस असलेल्या मोठ्या स्टोरेज बॉक्सवर अप्लाय करू शकता, जेणेकरून ती वस्तू लवकर खराब होणार नाही। आजकाल ना बरेच जण भांडी वॉश करण्यासाठी लिक्विडच प्रिफर करतात आणि त्यासाठी बरेच जण सोप डिस्पेन्सर विकत घेतात। जसं मी तुम्हाला माझ्या भरपूरशा व्हिडिओमध्ये देखील दाखवलं आहे, माझ्याकडे अशा प्रकारचं एक व्हाईट कलरचं सोप डिस्पेन्सर आहे। यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स देखील उपलब्ध आहे। पण जर का तुम्ही अशा प्रकारचं एखादी सोप डिस्पेन्सर यूज करत असेल तर एक गोष्ट नोटीस केली असाल की यामध्ये फक्त आपण लिक्विडचाच यूज करू शकतो, साबण वापरू शकत नाही। पण झालं काय, आम्ही बाहेर गेलो होतो आणि यायला रात्र झाली आणि जेवणाची भांडी वॉश करायला गेले तर माहिती पडलं की लिक्विड संपलेलं आहे। आता एवढ्या रात्री शॉपमध्येही जाऊ शकत नव्हते आणि भांडी जर घासली नाही तर सकाळी खूप लेट झालं असतं, कारण सकाळी मला 8 वाजेपर्यंत टिफिन रेडी करायचा असतो। तर त्यासाठीच मला रात्रीच भांडी घासायची होती। तर नेहमी एक्स्ट्रा विम साबण मी आणून ठेवते। जेव्हाही भरपूर गेस्ट वगैरे येतात ना, तर मी बाईला भांडे घासायला देते, तेव्हा मात्र मला या साबणीचा खूप उपयोग होतो। तर आज मी तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे, जो मला उपयोगाचा वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर माझ्याकडे विम साबू होती आणि ती जर मी डायरेक्टली यूज केली असती ना तर ती ओली होऊन खराब झाली असती। तर त्यासाठीच मी काय केलं की ग्रेटरच्या हेल्पने याला पहिले कद्दूकस करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी भरून त्यापासून विम लिक्विड रेडी करून घेतला आणि मी बघितलं की हलकंसं जरी पावडर तुम्ही यातलं घेतलं ना तर भरपूरसं विम लिक्विड तयार होतं। आणि बघू शकता मी किती कमी साबण इथे ग्रेट केलेली आहे। मीन्स आपण कमीत कमी एक साबण जवळजवळ 2 महिने यूज करू शकतो। असं तुम्ही लिक्विड यूज कराल ना, तुम्हाला भरपूर लिक्विड लागतं। ही लिक्विडची बॉटल मला कमीत कमी 10 दिवस जाते, कधी कधी 10 दिवसही पुरत नाही। आणि तुम्हाला माहितीच असेल, भांडी घासायच्या साबणाच्या कंपेअरमध्ये जे विम लिक्विड आहे ना, ते जवळजवळ 2 पट महाग आहे आणि बरेच जण याला अफोर्ड करू शकत नाही। आणि बरेच जणांना अशा प्रकारचा सोप डिस्पेन्सर विकत घ्यायचा असतो, पण ते साबण यूज करत असल्यामुळे या प्रकारचं सोप डिस्पेन्सर विकत घ्यायला मागे पुढे करतात। तर ते देखील हा हॅक ट्राय करू शकतात। तसं तर ही ट्रिक मला खूपच जास्त युजफुल वाटली, पण मी एक चुकी केली। पावडरमध्ये डायरेक्ट पाणी मिक्स करून मी हे लिक्विड वापरलं आहे। पण जर का हे लिक्विड आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊन बॉटलमध्ये भरलं असतं तर अगदी स्मूथ झालं असतं। या व्यतिरिक्त बरेचदा काय होतं की आपल्या मिक्सरमधून घाणेरडा वास येतो, जशी लसणाची पेस्ट किंवा कुठलंही बॅटर वगैरे आपण काढत असतो। तर हे सोल्युशन लिक्विड मिक्सरमधून काढल्यामुळे तो वास देखील गायब झाला असता।
तर आता मी एका बॉटलमध्ये हे पावडर रेडी करून ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारचं लिक्विड तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. कारण जरी भांड्यासाठी वापरायचं नसेल तुम्हाला, कारण बरेच जण विम लिक्विडच प्रिफर करतात, तशा वेळेस सिंक वगैरे क्लीन करायसाठी किंवा कुठलेही नळ वगैरे क्लीन करण्यासाठी देखील तुम्ही हे लिक्विड वापरू शकता. बरेचदा तुम्ही बघितलं असेल मार्केटमधून एखादा स्लीवलेस ड्रेस वगैरे विकत घेतला तर एक्स्ट्रा स्लीव्ज आतल्या साईडला स्टिच केलेले मिळतात. जर तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत असेल तर तुम्ही स्लीवलेस घालू शकता आणि जर का तुम्हाला स्लीव्ज लावून घालायला आवडत असेल तर हे स्लीव्ज तुम्ही टेलरकडून स्टिच करून घालू शकता. पण बरेचदा काय होतं की आपण स्लीवलेसच ड्रेस घालतो आणि जे हे स्लीव्ज असतात ते वाया जातात, कारण या छोट्याशा कपड्यापासून आपण काही बनवू देखील शकत नाही. त्यामुळे याआधी माझ्या बरेचशा ड्रेसचे स्लीव्ज असेच वेस्ट गेले आहे. पण आज मी एक ट्रिक ट्राय केली आहे, हॅक ट्राय केला आहे, तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे हा माझ्या मुलीचा ड्रेस आहे आणि त्याला देखील एक्स्ट्रा स्लीव्ज लावलेले होते, तर त्यापासून मी मस्त असा एक हेअर बँड रेडी केलेला आहे. तुम्ही वाटेल तर यापासून रबर बँड देखील रेडी करू शकता, तो तर बनवायला खूपच इझी आहे. पण माझ्या मुलीसाठी मी बनवला त्यामुळे मी हेअर बँड रेडी केलेला आहे आणि माझ्याकडे क्राफ्टिंगचे मटेरियल असतातच, तर मी काय केलं की त्याने याला डेकोरेट केलं आहे. तर इथे माझ्या मुलीचा जुना हेअर बँड होता, तो असाच ठेवलेला होता. तर अशा प्रकारे या स्लीव्जच्या हेल्पने मी हा हेअर बँड रेडी करून घेतला. त्याचे दोन्ही जे एंड आहे ते व्यवस्थित ग्लू गनच्या हेल्पने पॅक करून घेतले आणि माझ्याकडे जे मोती होते त्याला स्टिक करून घेतले व अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ड्रेसवर मॅचिंग हेअर बँड घरच्या घरी रेडी आहे. बरेचदा आपल्या कपड्याला देखील असेच एक्स्ट्रा स्लीव्ज लावलेले असतात, तर माझ्याकडे देखील एक ड्रेस आहे ज्याला एक्स्ट्रा स्लीव्ज लागलेले होते, तर त्यापासून मी माझ्यासाठी हेअर क्रंचीज रेडी केलेले आहे. या व्यतिरिक्त आजकाल ना मार्केटमध्ये जे बटरफ्लाय शेप्सवाले हेअर रबर बँड मिळतात ते देखील तुम्ही रेडी करू शकता. तर हा जो क्रंची आहे मी फक्त एका स्लीवपासून तयार केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या ड्रेसवर मॅचिंग इयरिंग्स देखील रेडी करू शकता. तसंही हा छोटासा कपडा वाया जाणार होता. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडली असेल. आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माझ्याकडे बरेच दिवसापासून ही एक पर्स ठेवलेली होती. दिसायला बघा अगदी नवीनच आहे. कुठेही जाताना छोटी मोठी कॅश किंवा मोबाईल कॅरी करायसाठी मी याचा उपयोग करायचे. पण झालं काय की याला जे बेल्ट दिलेला आहे ते चेन पॅटर्नमध्ये आहे आणि त्याचा कलर पूर्ण उडालेला आहे, मी शाईन गेलेली आहे. त्यामुळे या पर्सला यूज करणे मी टाळत होते. तसं तर मी मार्केटमध्ये स्पेशल चेन मिळते का विचारले, ऑनलाईनही बघितलं, पण ऑनलाईन त्या चेनच्या रेटमध्ये मी दुसरी पर्स विकत घेऊ शकत होते. त्यामुळे ही पर्स माझ्याकडे अशीच ठेवलेली आहे. ऑनलाईन या चेनची प्राइस खूप जास्त होती, पण लोकल मार्केटमध्ये ही चेन 100 रुपये 150 रुपयाला मला मिळत होती. तर इथे मी एक हॅक ट्राय केला आहे, कारण बरेच जणांकडे अशा बॅग्स असतात आणि चेन खराब झाली की मग आपण यूज करायला टाळतो. इथे मी काय केलं आहे, जो ॲक्रिलिक कलर असतो ना गोल्डन कलर, तो या चेनला ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित पेंट करून घेतला आहे. तुम्ही वाटेल तर स्प्रे पेंटचा पण यूज करू शकता आणि त्यानंतर वॉर्निश केलेला आहे. तर अशा प्रकारे देखील तुम्ही आहे ना खराब झालेल्या चेनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. बरेचदा तुम्ही बघितलं असेल गोल्डन कलरचे प्लांटर किंवा डेकोरेटिव्ह आयटम देखील आपल्याकडे असतात. सहसा जे गोल्डन कलरचे प्लांटर असतात ना ते पाण्याने खराब होतात. मग अशा वेळेस हा हॅक तुम्ही त्या प्लांटर्सवर देखील अप्लाय करू शकता. बघू शकता आता मी या चेनला व्यवस्थित सुकून वार्निश करून घेतलेले आहे, जेणेकरून पाण्याच्या संपर्कात वगैरे आली, तसं तर पर्स येत नाही, पण चुकीने आली, चुकीने पाण्याचा हात वगैरे लागला तर या चेनची शाईन कमी होणार नाही. आणि बघू शकता पहिले चेनची क्वालिटी कशी दिसत होती आणि आता बघा. तर आय होप फ्रेंड्स हा हॅक देखील तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. मैत्रिणींनो, अशा छोटे छोटे हॅक जर आपल्याला माहिती असेल तर आपली कुठलीही वस्तू वायाही जाणार नाही, या व्यतिरिक्त कुठलंही काम अडणारही नाही. तर आय होप मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा.